जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची त्वरित निविदा प्रक्रिया राबवावी अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी आणि आदिवासी उपयोजनासाठी 4 कोटी 28 लाख असा एकूण 857 कोटी 28 लाख निधी मंजूर आहे. समितीला 333 कोटी 27 लाखाची तरतूद प्राप्त झाली असून या अंतर्गत 323 कोटी 55 लाखाची प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या आहेत. तरी प्रशासकीय मंजुरी प्राप्त असलेल्या कामांची निविदा प्रक्रिया विधानसभा निवडणूक 2024च्या आचारसंहितेपूर्वी राबवावी असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.